MST-CET 2026-27चे जे हॉल तिकीट होते हे साईडवर उपलब्ध झालेले आहे। तर यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे की ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, तर बघू शकता यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम असू शकतात। तर CET एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा जो ईमेल आय डी आहे आणि ईमेल आय डी कोणता यामध्ये लक्षात असू द्या की जो तुम्ही फॉर्म फिलअप करताना यूज केलेला आहे तोच ईमेल आय डीने तुम्हाला लॉग इन करायचा आहे। जर तुम्ही वेगळा ईमेल आय डी यूज करत असाल, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडे 2-3 ईमेल आय डी असतात आणि ते वेगवेगळ्या ईमेल आय डीने लॉग इन करत असाल, तर असं होणार नाही आहे। तुम्ही जो फॉर्म भरताना ईमेल आय डी दिलेला आहे तोच ईमेल आय डी तुम्हाला लागणार आहे लॉग इन करण्यासाठी, आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे। आता समजा कोणत्या विद्यार्थ्यांकडे जर ईमेल आय डी माहिती नसेल तर तुम्हाला इथे फॉरगेटचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही तो ईमेल आय डी टाकून फॉरगेट करू शकता। एक लिंक आहे जी तुम्हाला तुमच्या मेलवर येणार, मेलवर आल्यानंतर तिथून तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता आणि पासवर्ड सेट झाल्यानंतर तो ईमेल आय डी नवीन पासवर्डने तुम्ही लॉग इन करून तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्याची जी प्रोसेस आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही तुमच्या हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। आणि समजा जर कोणाला कोणती इन्फॉर्मेशन मिळत नसेल तर तुम्ही जर लॉग इन पेजला आले आणि सर्वात शेवटी जर तुम्ही ऑप्शन बघितले तर तुम्हाला इथे 3 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे। तुम्ही यावरती कॉल करून जो वर्किंग टाईम आहे यांचा यामध्ये जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन, तुमचा ईमेल आय डी कोणता होता, त्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला यांच्याकडून प्रोव्हाइड केली जाणार। तर तुम्ही यांना जो टायमिंग दिलेला आहे या टायमिंगमध्ये फोन करा, तुम्हाला A to Z माहिती CET सेल तुम्हाला प्रोव्हाइड करणार। तर अशा प्रकारे तुम्ही यांच्याकडून म्हणजे CET सेलकडून सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकता। आणि त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्याला जर नो इनरोलमेंट फॉर्म येत असेल, ठीक आहे, नो इनरोलमेंट फॉर्म जर आलं आणि त्यामध्ये जर त्यांना हॉल तिकीट दिसत नसेल त्यांची, तर तुम्ही एकापेक्षा जास्त ईमेल आय डीवरून लॉग इन केलेला आहे आणि ज्या ईमेल आय डीवरून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तो हा ईमेल आय डी नाही आहे। क्लिअर? तर तुम्ही पहिले चेक करा की आपण कोणत्या ईमेल आय डीवरून फॉर्म भरलेला आहे, कारण की विद्यार्थी आहे, काही चुका झाल्या तर आपण पहिल्या ईमेल आय डीवरून फॉर्म भरला, काही चूक वाटली आपण याच्यावरून कॅन्सल करून परत लॉग इन केलं दुसऱ्या ईमेल आय डीवरून आणि यावरून जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला सेकंडवाला ईमेल आय डी चेक करावा लागेल। आणि भरपूर असे विद्यार्थी होते की त्यांना व्हेरीफाय ईमेलचं ऑप्शन येत आहे लॉग इन करताना, याचा अर्थ असा आहे की हा ईमेल आय डी तुमचा नाही आहे। तुम्ही प्रॉपरली चेक करा की फॉर्म भरताना तुम्ही कोणता ईमेल आय डी दिला। अजूनही तुम्ही जर तुमची मेल आय डी चेक करा, 1 असेल तुमच्याकडे, 2 असेल, 3 असेल, ज्यावरती तुम्हाला MST-CET 2026-27चे मेल आलेले असेल, व्हेरीफाय ईमेलचे मेल आलेले आहे, OTP आलेला असेल आणि रजिस्ट्रेशनचे काही इन्फॉर्मेशन आलेली असेल तर तुम्ही तो ईमेल आय डी तुमचा कन्फर्म आहे हे तुम्ही समजू शकता। तर अशा प्रकारे अडचणी येत असेल तर प्रॉपरली चेक करा आणि त्यानंतर आपले हॉल तिकीट डाउनलोड करा। आणि MST-CETमध्ये जर कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।